मॅचला सुरुवात होते. एका बाजूला संघ आहे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या जोडीमध्ये या बॉलला सन्मान दिला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलेला आहे. गोलंदाज प्रज्वल पहिला बॉल चांगला टाकलेला आहे. शैलेश स्मृती निळो हा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. एका बाजूला प्रथम बॅटिंग करत आहे संघ वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ अशी ही लढत आहे. हा व्हाईट बॉल आलाय. एक बॉल एक धाव. प्रज्वल तयार. ऑन साइडला हा बॉल वळवलाय. एक सिंगल धाव मिळेल. प्रशांत आणि कल्पित आणि पहिल्या विकेटचं पतन आणि फलंदाज माघारी येतील. प्रशांत आउट होऊन माघारी येत आहे. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमला. धावसंख्या आहे 2. बॉलर तयार. बॅटिंग मध्ये आसिम आलेले आहेत. बॉलची पैकी नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या एक धाव पूर्ण होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 3 धावा धावफलकावरती आणि या ओव्हर मध्ये तब्बल हा व्हाईट बॉल आलेला आहे. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. 4 बॉलच्या पाठीमागे बनवलेले आहेत धाबा. प्रथम बॅटिंग करताना टीम शैलेश स्मृती निरुळ या टीमने धावा 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माफ करा. वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमने बॅटिंग करताना धाबा बनवलेल्या आहेत. पंचांचा कॉल आलाय की हा वाईड आहे. हाही बॉल सोडून दिला. याही बॉलच्या पाठीमागची दिशा खराब आहे. हा व्हाईट बॉल आहे. एका बाजूला आसिम आहेत तर एका बाजूला कल्पित आहेत. ही जोडी बॅटिंग करते टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमसाठी. स्ट्रायकर एंडला कल्पित तयार आणि इथे बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय 2. टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमला आणि फलंदाज कल्पित माघारी. आता आसिम आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये संकेत बॅटिंगसाठी येत आहेत. बॉलर तयार. टॅप केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. संकेताच्या बॅटमधून संयमाचा फटका आलेला आहे. जे प्रेक्षक आम्हाला cricklive.in या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत, आर्यन चषक पाहत आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. धावसंख्या आहे 7. 2 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी अगदी तत्परतेने नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे. फेक कोणत्या एंडला करावी हे तितकंच महत्वाचं आहे. हा निर्णय तुम्हाला क्षणार्धात घ्यावा लागतो. अखेरकार हा बॉल मधल्या स्टीचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. जबरदस्त बॉल स्टंटचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. तब्बल आता एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. विकेटची पतझड थांबवावी लागेल.
डाव सावरावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला झटपट हा बॉल सोडून दिलाय. लेग बायची धाब आहे असं पंचांनी कळवलेलं आहे आणि धाबा धावफलकावरती आता येत आहेत. 8 धाबा धावफलकावरती. बॉलर तयार. गौरव या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि एक धाव किती महत्वाची आहे अंडरम क्रिकेटमध्ये किंबहुना क्रिकेटमध्ये. एका एका धाब्याने धावफलक नेहमी पुढे सरकत असतं आणि आता ते सरकलेलं आहे, परंतु एखाद दुसरा चौकार येणंही महत्वाचं आहे, कारण एखादा चौकार आला तर धावसंख्येला आकार येईल. मला सन्मान दिलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पट इथे विकेटचं पतन आहे. धक्का क्रमांक लागला आहे तो आणखीन एक. तब्बल चौथा फलंदाज कोसळलेला आहे. अक्षय माघारी चाललेले आहेत. कल्पेश आणि कल्पित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीवरती दारोमदार असणार आहे. सन्मान दिलाय. डायरेक्ट हिट होईल का तर नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. प्रयत्न हाच होता की एक सिंगल धाव घ्यायची आहे. डॉट आलाय. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 10. 5च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करत आहे. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं असं आहे की जर या सरासरीने या टीमने धावा बनवल्या तर 20 पेक्षा अधिक धावा मिळू शकणार नाहीत, परंतु या गोष्टींचा विचार बॅटिंग करताना करावा लागेल. टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमला धावसंख्येची गती वाढवावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके त्यांना आज खेळावे लागतील. आणि हाई बॉल एस्टांचा वेध घेतोय. उजवी एसटी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. अनेक फलंदाज क्लीन बोल्ड होऊन माघारी गेलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तेजस आलेले आहेत. ड्रोन कॅमेरा आता ऍक्टिव्ह केलेला आहे. विहंगम दृश्य या स्पर्धेचं टिपलं जाईल की अवकाशातून ही स्पर्धा दिसते कशी याचं छायाचित्रण केलं जाईल. आर्यन चषक 2025चं ड्रोन कॅमेरा आणि या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्र आता टिपली जातील. एक सिंगल धाब आलेली आहे. ओव्हर नंबर 3चा हा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धाबा आहे तब्बल 13. आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज यष्टीचित आणि आता रिव्ह्यूचा वापर केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता रेफर केला आहे आणि प्रत्यक्षात आता हा बॉल पाहिला जाईल. प्रत्यक्षात घडलं का या बॉलच्या पाठीमागे? फलंदाज आउट आहेत की नॉट आउट? रिव्ह्यू सक्सेसफुल. बॉलर तयार. फटका चांगला खेळलाय. ताकदीचा वापर होता परंतु बॉल पकडलाय. अशा प्रकारचे फटके हे गॅप मध्ये खेळावे लागतील आणि जर गॅप मध्ये अशा प्रकारचे फटके खेळले तर धाबा येतील. हाही बॉल समोर खेळलाय. उद्याचा मित्रांनो अंतिम दिवस, अंतिम रात्र आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. या ओव्हरमध्ये धाबा आलेल्या नाहीयेत. धाबा कुटाव्या लागतील, गोळा कराव्या लागतील. धावा कशाही येऊत परंतु त्या येणं फार महत्वाचं आहे आणि त्या आता धावा येत नाहीयेत. अंतिम षटकामध्ये गिअर बदलावा लागेल. धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल कारण या ओव्हरमध्ये कमीत कमी
15-20. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. शेवटचे 5 बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता. पायांचा वापर केला, पुढे निघून गेले होते, पदरालित्य होतं, परंतु बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही. हा डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल, अनेक आज अतुलनीय खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील, चांगल्या तंत्राने बॅटिंग करावी लागेल. अँड्रम क्रिकेटचं कार्पेटचं किंवा ग्राउंड शॉटचं तंत्र आणि त्या तंत्रांचा वापर करावा लागेल. हा ही डॉट आलाय, डॉट बॉल प्रेशर वाढवतोय बॅटिंग टीम वरती. बॉलर तयार, फटका समोर, बॅक टू द बॉलर. हा डॉट आलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. धावफलकावरती 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल, कमीत कमी 6 ते 8 धावा. पायांचा वापर आणि पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल, परंतु विकेटचं पतन. एकाला माघारी जावं लागेल, फलंदाजाला माघारी जावं लागतंय. पुढे निघून गेले, माघारी यायला पुन्हा जमलं नाही आणि त्यांना माघारी जावं लागतंय. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत मॉन्टी. दारोमदार असेल. शेवटच्या काही बॉलचा एकात दुसरे मोठे फटके खेळावे लागतील. बॉलर तयार आणि हाई बॉल चांगला आहे. डावी यष्टी वाकवतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. अमित साबळे यांनी चौकार मारला तर 500 रुपये त्यांना पारितोषिक आहे. हा व्हाईट बॉल, एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्याला चालना मिळाली, 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. लेग बायची एक सिंगल धाव आहे. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये 24 बॉलच्या पाठीमागे वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळने बनवलेले आहेत. धावा फक्त 18 बीजासाठी बनवायच्या आहेत. 19 धावा टीम शैलेश स्मृती नेरुळ या टीमला. चला फिल्डिंग लावा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघ आपण फिल्डिंग लावा, आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. दोन्ही टीम आपण वेळ घेऊ नका, आपण फिल्डिंग लावा. 19 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल आहेत तब्बल 24. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पूर्व अर्ध झालेला आहे, आता उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत. 24 बॉल 19 ची गरज. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चिततेने भरला हा खेळ आहे. कधी काय घडेल याचा नेम नाही. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गौरव आणि प्रज्वल. पहिला बॉल ललित, लालसा दिली, क्षेत्ररक्षक होते, गडबड झाली क्रिकेट मध्ये. गलफान पणाला थारा नाही, चुकीला नाहीये, माफी. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे चौकार आलाय. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलंय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठ्या फटक्याने सुरुवात केली या डावाची. कट केलाय, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी 5 धावा आलेल्या आहेत.
पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे, परंतु एका बाजूला टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळला विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. विकेट गुच्छामध्ये घेतल्या तर सामना बनवू शकतो. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल सिंगल धाव. धावसंख्या आहे 6. आणि हाय बॉल सीमा पार, जबरदस्त प्रहार, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावांसाठी होईल तो फरार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10. सन्मान दिलाय बॅक टू द बॉलर, खेळण्याचा प्रयत्न. याही बॉलला सन्मान दिलाय. पण हा जो डॉट बॉलचा रेशो आहे ना, तो अधिकचा वाढवावा लागेल. षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 10. इथून पुढे आता बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 9. म्हणजे एका बाजूला बॉल डबल आहेत, धावा कमी आहेत, अशा प्रकारचा रंगलेला एक रोमांचक सामना. 18 बॉल 9. प्रशांत आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि विकेटचं पतन. विकेट मिळाले, मनोबल वाढेल का? आणि हो, ही विकेट फार गरजेची होती, कारण मनोबल वाढवणारी विकेट आहे. कारण संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धाबा खर्च केलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये कमबॅक जोमाने करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हर्षल आलेले आहेत. हा आलाय तो डॉट. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्येला पुन्हा चालना मिळालेली आहे. 11 धावा धावफलकावरती आलेली आहेत. फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षणही चांगलं झालंय. मॅच बनवावी लागेल, लढावं लागेल, आज झुंजावं लागेल. डॉट आलाय, टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. सीमारेषे लगत बॉल चांगल्या प्रकारे अडवलेला आहे. पायांचा वापर, क्षेत्ररक्षक पुन्हा आले, बॉल पुन्हा पकडलेला आहे. बॉल पुन्हा टाकतील. धावा आहेत धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती आलेली आहेत. गोलंदाज प्रशांत तयार होतील. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पायांचा वापर पुन्हा केला आहे. क्षेत्ररक्षकांनी पुन्हा बॉल थांबवलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती. 12 बॉल 6. एका बाजूला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. असं म्हटलं जातं ना की जहा कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आणि ते नशिबाला झुकवतील का? समोर खेळलाय आणि हा बॉल सीमा पार. ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या आशा आता निराशेमध्ये बदलत आहेत. तिथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धाबा 2. येणारे बॉल 11. आणि अखेरकार हाही बॉल सीमा पार. जलद गतीने हा सामना संपवलाय. बॅटिंग करणारी टीम शैलेश स्मृती निरोळ. चला आपण टॉससाठी या आणि टीम अशुविकी पॅकर्स सुर्वे आपल्यामध्ये आजच्या रात्रीतला शेवटचा सामना होईल. आपण टॉससाठी या.